महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाफराबाद ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये विकास कामांचा पत्ताच नाही, संतप्त ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन। सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 1 मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत। ग्रामपंचायतीच्या इतर वॉर्डामध्ये शासकीय कामे सुरू असताना वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मात्र विकासाचा पूर्णतः बोजवारा उडाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या संदर्भात संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बीडीओ यांना निवेदन देऊन आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे। काय आहे मुख्य समस्या? वॉर्डातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या वॉर्डामध्ये रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना चिखलातून आणि खराब रस्त्यातून प्रवास करावा लागतो। वॉर्ड सदस्यांनी वारंवार सरपंचाकडे किंवा सचिवाकडे तक्रार करूनही आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये सुविधा मिळत नाही। इतर वॉर्डात कामे होत आहेत, मात्र आमच्या वॉर्डात का नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। निवडून आल्यापासून वॉर्ड सदस्यांनी या भागातील समस्यांकडे लक्ष देऊन अनेक वेळा ग्रामसभेत किंवा मासिक सभेत सदस्यांनी यांचे प्रश्न मांडले होते, तरी या समस्येकडे ग्रामसचिव किंवा सरपंच यांनी या वॉर्डसाठी शासकीय काम उपलब्ध करत नव्हते। पण मात्र शासकीय निधीचा वापर इतर ठिकाणी होत असताना वॉर्ड क्रमांक 1 ला डावलले जात आहे असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे। जर आमच्या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत आणि विकास कामांचे नियोजन केले नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी वॉर्डातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आम्ही गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुका जाफराबाद आहे। जाफराबाद आमच्या गाव। आम्ही जंगलात आहो का गावात आहो का तेच आम्हाला कळत नाही आहे। आमच्या घर गावाच्या बाहेर आहेत। थोडंसं आम्हाला रस्ता पाहिजे, रोड पाहिजे, आमच्या मुलांना सवलत पाहिजे। आमची विनंती आहे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आमची समस्या। आनंदराव बापू आशा यांनी आपला टेकडा तलावाचे सामाजिक कार्यकर्ता आहे। त्यांच्या वार्ड नंबर 1 मधल्या समस्या जाणून घेतले। त्यांच्या काही समस्या आहे त्यांनी आपण बोलू। आज या जाफराबाद ग्रामपंचायत अंतर्गत मध्ये वार्ड नंबर 1 या भागामध्ये प्रत्येक समस्यांचा विषय असल्यामुळे यांनी इकडच्या या वार्ड मेंबर कडे आले आणि तक्रारी केले की तुम्ही जिंकून आल्यापासूनची एकही आम्हाला रस्ता किंवा सुविधा काही उपलब्ध केली नाही। तुमची तक्रार ग्रामपंचायत नोंदवत आहे की नाही अशा प्रश्नांना ग्रामपंचायत मेंबरला विचारण्यात आला आहे। विचारण्यात आल्यानंतर एक दिवस मी आलो यांच्या गावात म्हणजे वाड्यात येऊन प्रत्येक समस्या बाबतीत मी जाणून घेऊन घेऊन काल बीडीओ साहेबांना भेट दिलो, आम्ही तक्रारही दिला आणि ह्या लोकही आले होते सगळेजण। त्या तक्रार बाबतीत आम्ही बीडीओ साहेबांसोबत बोललो आहे। बोलल्यानंतर आता या वाड्यातून 1ली, 2री, 3री, 4थीचे पोरं शिक्षण घेण्यासाठी समोर याच रस्त्यावर समोर जिल्हा परिषद शाळा आहे। त्या शाळेला जाण्यासाठी पोरांना इतका त्रास होतो की आज आम्ही उभा आहोत त्या रोडची लेवल पहा, आमच्या घुटण्यापर्यंत गड्डा पडू नये रोडला। आज या रोडवरून जात असताना पोरं जर पालक लोक त्यांच्यासोबत गेलं नाही तर पावसाच्या पाणींना वाहून जाण्याची शक्यता आहे। एवढं म्हणजे एक नाल्यासारखं पडू नये, रोड म्हणू शकत नाही याला, एक नाल्यासारखं पडू नये अशी गंभीर परिस्थिती आमच्या या वार्ड नंबर 1 मध्ये सुरू आहे। आणि पाणीची व्यवस्था नाही प्रत्येक ठिकाणी, इथलंच नाही, पाण्याची व्यवस्था तर प्रत्येक ठिकाणी आहे। पाणी लाखो रुपये का लावून टँकी बांधण्यात आला आहे आणि पाईपलाईन करण्यात आला आहे लाखो रुपयाचा। आज ते शासनाने लाखो रुपये खर्चले कोणासाठी? गरीब लोकांसाठी। आज त्यांना पाणी पुरवठा नाही आहे। मग याचा अर्थ काय? एवढं लाखो रुपये नुकसान करून त्या पैशाची आणि त्या कामाची लोकांना सुविधा होत नसेल तर मग या शासनाने एवढा खर्च करून त्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत किंवा रस्त्याच्या बाबतीत पैसा खर्च करून काय याची म्हणजे आम्हाला काही होतच नाही चांगली म्हणजे व्यवस्था झाला बा असं वाटतही नाही। आम्ही अनेक ठिकाणी पाहतो की सरकारकडून आलेला निधी आमच्यासाठी खर्च करतो बा एवढा आशानं आम्ही राहतो, तर आमची आशा निराशा करतायत। याची गंभीरपणाने दखल घेऊन सीओ साहेब किंवा कलेक्टर साहेबांनी किंवा
प्रत्येक वरिष्ठ अधिकारी दाखल घेऊन आमच्याकडे थोडसा तातडीने लक्ष द्यावं म्हणून आम्ही इशारा केला होता, काल निवेदनही दिला. जर यांची समस्या क्लिअर नाही झाली, आनंदराव बापू अशा सामाजिक कार्यकर्त्याकडून आम्ही या लोकांना घेऊन आंदोलनाची इशारा करत आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली.